नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. राष्ट्रवादीच्या कार्यालयाऐवजी अडत दुकानात आल्यासारखं वाटतंय. सहकार मंत्र्यांची नाराजी. शाहू मार्केट यार्ड येथे बैठकीचं आयोजन. कारखान्याचे सर्व इथेनॉल घेण्याची तयारी. पक्षाची जागा असताना तुम्ही दुसऱ्याच्या जागेत काम करता. येथे आल्यावर पक्षाच्या कार्यालयात नव्हे तर मार्केट यार्डातील एखाद्या अडत दुकानात आल्यासारखं वाटतं, अशा शब्दात सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने रविवारी पक्षाच्या शाहू मार्केट यार्ड येथे कार्यालयात मंत्री पाटील यांच्या उपस्थितीत बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर रविवारी पक्षाच्या शाहू मार्केट यार्ड येथील कार्यालयात मंत्री पाटील यांच्या उपस्थितीत बैठकीचं आयोजन केलं होतं. समोर 15-20 आणि तेवढेच कार्यकर्ते बाहेर उभे होते. भाषणाचा समारोप करताना मंत्री पाटील म्हणाले, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षाच्या कार्यालयासाठी कोल्हापुरात जागा घेऊन ठेवली आहे. त्या ठिकाणी कोल्हापूरकरांना शोभेल अशी इमारत उभी करा. अनेक ठिकाणच्या इमारती बघा असा सल्ला देत येथे आल्यानंतर कोणाच्या अडत दुकानात आलोय असं वाटतं, अशा शब्दात त्यांनी नाराजी व्यक्त केली. साखर कारखाने जेवढे इथेनॉल तयार करतील तेवढे सगळे घेण्याची तयारी केंद्र सरकारने दाखवली आहे. त्याचबरोबर साखर कारखान्याच्या अडचणी पाहता त्यांची कर्जे 7 वर्षासाठी पुनर्गठित करण्याचा प्रस्ताव आम्ही पाठवल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितलं. मंत्री पाटील म्हणाले, विकास संस्थांच्या सक्षमीकरणासाठी केंद्र सरकारने योजना आणली आहे. कसबा बावडा येथील श्रीराम सोसायटीने विविध विभाग सुरू करून चालवून दाखवले आहेत. त्याचा डेमो आम्ही केंद्र सरकारकडे पाठवला आहे.